त्याने आमदार रोहित पवार यांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये 28 तारखेला झालेल्या आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून 2 दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्याही वेळेला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजेत आणि या ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत किंवा ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले आहेत त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल, केंद्र सरकार करेल आणि मला वाटते मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। दावा केलेला आहे की अरोरा यांना जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले ते रद्द करण्यासंदर्भात आता असे रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे चुलत्यांचा अपघात झालेला आहे, जसा त्यांना दुःख झालं त्याच्यापेक्षा आम्हालाही जास्त झालेला आहे, आम्हालाही त्याबद्दल काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहेत त्या आम्ही मुख्यमंत्री मोदींच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत। परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत, त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते कृपया भाग घेऊ नये। त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत जी आता माहिती दिलेली आहे त्याचा ते पाठपुरावा करतायत ते मला वाटतं एक त्याचा पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो। विरोधक तटकरेंना टार्गेट किंवा प्रफुल्लभाईंना टार्गेट करताना दिसतात। एक फाईलच्या निमित्तानं दोघांचं नाव वारंवार घेतलं जातं। काका मला एक सांगा, त्यांची तटकरे साहेबांची, दादांची, तटकरे साहेबांची, प्रफुल्लभाईंची काही एकदा भेट झाली असेल काय, अनेक वेळा भेटी झाली असतील। प्रफुल्लभाई पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांच्या पासून कार्याध्यक्ष आहेत, आजही ते कार्याध्यक्ष आहेत आणि अजितदादांच्या नंतर ते आता एक प्रमुख आहेत। आता ज्यावेळेला राष्ट्रीय अध्यक्ष या सुनीतरावांना केलं जाईल त्यानंतर ते सुद्धा कार्याध्यक्ष राहणारच आहे। आता तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत। आता मला हेच समजत नाही, मी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी मी त्याचा खुलासा केला होता की हे 2 विलन कसे होऊ शकतात, त्यांना टार्गेट का केलं जात आहे। जर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेच असतील आणि तेच आमदारांची मिटिंग बोलण्यासाठी त्यांना अधिकार असेल तर त्याची चूक काय आहे। राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई पटेल हे मुख्यच असल्यामुळं ते उपस्थित असणं किंवा त्यांच्यावर असणं हे गैर काय आहे। आणि म्हणून एकंदरीत पवार साहेबापासून ही मंडळी तिथं आहेत, आजही ती होती, त्यामुळे विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न ही मंडळी जी करतायत आणि आमच्या पक्षात अंतर्गत ते लुडबुड करतायत असं माझं मत आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मतप्रवाह दिसतात, आपल्यातले देखील काही सहकार्यांना वाटते की हे विलिनीकरण व्हावं। नाही बघा, आता विलिनीकरणाचा मुद्दा मी अनेक वेळा मांडलेला आहे की अजितदादा हे चर्चा करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही नेता त्या चर्चेत नव्हता, त्यामुळं त्यांची चर्चा झाली नाही असा काय आमचा दावा नाही। आता सवाल काय की दादा गेल्यानंतर जी परिस्थिती बदललेली आहे, आता भारतीय जनता पक्षाला आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल, त्यांचे याबद्दल मत काय आहे ते बघावं लागेल। त्याशिवाय आता सुनेत्रा वहिनी आणि त्यांचं कुटुंबीय त्यांना जे वाटते ते आता या आमच्या पक्षामध्ये होईल। सर, विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे, समजा विलिनीकरण झालं असतं, हयात असते विलिनीकरण झालं असतं तर सगळं राज्याचं नेतृत्व अजितदादांकडे देण्यासंदर्भातला काय विचार किंवा अशा काही चर्चा नाही, ती काय मला माहिती नाही, मी नव्हतो ना चर्चेत। परंतु त्यांच्या सांगण्यावरून जसं आहे की पवार साहेबांनी थांबायचं आणि अजितदादांनी करायचं असं ही मंडळी म्हणतायत। राष्ट्रवादीच्या पाक्षिकामध्ये आज लेख आलेला आहे की अशा पद्धतीचा त्यामध्ये उल्लेख करण्यात की दादांकडे नाही, शशिकांत शिंदे त्या चर्चेत असायची, परंतु ती चर्चा विशेषतः ही दोन्ही पक्षांच्या जिल्हा परिषद निवडणुकीबद्दल असायची। तर आम्हालाही फोन यायचे किंवा एकत्र जर येत असाल तर एका चिन्हावर लढवा म्हणून आपण गडिंग्लज आणि चंदगडमध्ये हा प्रयोग केला, परंतु ह्या इतपर दादा आमच्याशी काही बोलले नाहीत हे खरं आहे।